व्लॉगची स्टार्टिंग होती सायबरला जाताना, कारण माझं थोडंसं काम होतं तर मी गेले होते. तिथून घरी आले आणि घरी आल्यानंतर मला हा सर्व पसारा आवरायचा होता. म्हणजे तो मीच काढला होता. मला कपडे घडी करायचे होते. हे तर काहीच नाही, खूप सारे. मी म्हटलं थोडासा चहा करून घेऊया त्यानंतर. आणि मी 2 तासापासून फक्त एवढेच कपडे घडी केलेले, म्हणजे काय सांगू. आणि एवढा मूड खराब झाला परत की दूध फुटून गेलं. म्हणजे काय नशीब आहे माझं इतकं खराब. म्हटलं साबुदाणा ठेवला त्याच्यातूनच काम चालवून घेऊ. मग संध्याकाळी ते चहा केला होता. मस्तपैकी बाहेरून बसले होते, कारण की खूप छान हवा चालू होती. आणि आम्हाला हे समजत नाही, सर्वीकडे पाऊस पडतोय पण आपल्या नाशिकमध्ये का बरं पाऊस पडत नाही, मला हे समजत नाही. कारण की मला ते वेदर खूप जास्त आवडतं. आणि परत मध्ये आले, थोडंसं काम बाकी होतं. मला एक ड्रेस भेटली जो की दीदीचा आहे. तिच्या बड्डेचा ॲक्च्युली तो. मी तुम्हाला सांगते, तिने फक्त एकदा वेअर केला आहे हा, फक्त एकदा. त्यानंतर हा ॲज इट इज जसला तसा ठेवलेला आहे. त्यानंतर ह्या ड्रेसला कोणीच बघितलं नाही. मुलींचा हाच प्रॉब्लेम राहतो की आवडलं तर आपण घेतो, पण त्यानंतर तो कधी वेअर करायचा चान्सच भेटत नाही, कारण की कुठे घालून जाणार ना हा ड्रेस. आणि हा इतका छान आहे ना, मी तुम्हाला सांगते. आणि खूप व्यवस्थित ठेवलेला आहे तो, एकदाच घातलेला आहे. आणि याला घेर खूप मोठा आहे. मी याची कॅन ओपन नाही केली म्हणून तो असा दिसतोय. आणि बस नंतर काम आवरलं, जेवण केलं आणि असा होता दिवस. बाय.